दिन कानातली तीन घ्यायला लागलाय. कानातली कोणाला घ्यायला काय माहिती. व्हॉट इज द पीपल, माझं नाव दक्ष माने. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर या चॅनलवरती हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ कशाबद्दल आहे हे तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेल. आम्ही टोटल 5 जण आहे. त्या 5 जणांना फक्त संकेताला माहिती आहे कुठं जायचं आहे, काय करायचं आहे आणि कसं करायचं, किती दिवसात परत यायचं आहे. तर ही ऑन द स्पॉट ठरलेली ट्रिप आहे. कोणाला माहित नाही. सगळी फक्त आपले कपडे बॅगी टाकून आल्यात का तर संकेता सांगितले जायचं म्हणून. तर म्हणलं आता चाललोय, तर मला पण खूप दिवसापासून ब्लॉग करायचाच होता. म्हणजे आता चाललोय तर करूनच घ्या. तर कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा की मला ब्लॉगमध्ये काय काय गोष्टी इम्प्रूव्ह करायला हव्या, जेणेकरून हा ब्लॉग अट्रॅक्टिव्ह आणि चांगला दिसेल. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये मी ते इम्प्रूव्ह करेन. तर पॅकिंग वगैरे सगळी झालेलीच आहे. फक्त आता त्यांचा कॉल आला की आम्ही सगळे लगेच बाहेर पडणार. पण गारगोटीवरून काय गोवा जास्त नाही, मला वाटतं एक 150-160 किलोमीटर असेल जास्तीत जास्त, त्याच्यावरती काय नाही. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. तर विषय आता असा झाला आहे, ज्या गाडीनं मी जाणार होतो ती गाडी आता अवेलेबल नाही. संकेताच्या गाडीने जाणार होतो, पण तिची गाडी घरात लागणार, त्यामुळं गाडी बघायला लागली आता कुठली गाडी घेऊन जायचं. तुझा व्लॉग तोपर्यंत म्हणलं दोघे बोलव फिरून आणूया. तोपर्यंत हे कार्यकर्ता आलं सांगा, असा विषय आहे. तर बाहेर पडवलं फॅक्टरी नाही जातच जाता मग मी 1000 रुपये दिलेत. आणि काय पाहिजे. पहिलाच व्लॉग आहे. पहिला व्लॉग म्हणे गाईज पुरीमध्ये डोकं खाल्ले. गाईज व्लॉग म्हणून हे व्हिडिओ टाकायला नाही. हीच लोक खाली वाटतात मला लक्षात. टाकतच नाही. अरे पहिल्यांदा शूट करावं मी. पहिला बघितलं की ओडिसामध्ये पहिला ते मिनी व्लॉग. हे युट्यूबचा प्रॉपर व्लॉग आहे. मोठा काय 15 मिनिट 15 कुठं अर्धा तास. अर्धा तास बघतील काय. बघाय 15 दोन टाक्या 15 शेवटवर बघा. परसांदा कसं आहे. उशीर केलास यायला. काय करणार, जरासं नेहमीप्रमाणे म्हणू नका हो. माझ्या व्लॉग मध्ये माझीच तुम्ही हे करताय म्हणजे कसं चालणार. गाडी काय आणाय गेलाय. मी तुम्हाला सांगतो पटना नाही ऐकाय की व्लॉग साठी सगळे व्हिडिओ शूट केले आणि आमच्या दोघीच बोलले फिरायला बाहेर पडलो. हे समोर गाडी नाही ना रे. म्हणलं काय डिलीट करायला लागते म्हणलं. आज म्हणलं आता सोडायचं. गाडी नव्हती, गाडीच्या मालकालाच तयार गेलो. गाडी घेऊन असणार. विषय असा झाला, आम्ही सगळ्यात मला 5 जण होतो. संकेताची गाडी नसल्यामुळं गाडी आम्ही बघालता. मीची नव्हती. म्हणलं आता आमच्या ओळखी जाईल, गाडी मागून चला नाही की मला चला तुम्ही पण. आता हे पण आल्याच आणि एक आहे. मग मोठी गाडी आल्यामुळे अजून एक सुदामी म्हणून आहे ती एक आली. मग 5चे मी 7 जण झालो. परसुदा चला कोणचं घेतो रे. आता सगळी गाडीत बसली. हो चला चला बघू शकताय. हो 11:31 झालं. चला की पुढे तुम्ही. चला पुढे. त्यासाठी सीट पण इथं मोकळी ठेवल्या. एवढा वेळ असतो काय करता एवढा वेळ. अर्धा तास मरता चष्मा नवीन घेतलात का नाही. चला पुरगीच्या वरचं नक्कीच्या वरचं तुझा. अरे मी झोपून उठल्या. बरोबर बोल हे पाहिजे. आता एक शॉर्ट ब्रेक साठी थांबलो. आत्ताच 2 गाड्या पाठवल्यात. तिसरी गाडी घेऊन 7 जणांनी कापायला चाललोय गोव्याला. कापायला चहा पीऊ. चहा आ गया अभी ब्लॉग में, ये जाएगा. इसके घर वालों देख लो आपका बंदा कैसा है. आणि इथं थांबलो चहा प्यायला. इथं किराणा स्टोर दुकान आहे. कुठं निप्पाने खोट बोलायचं नाही. ह्याला म्हटलं रिकाम्या हाताने येऊ नको, जरा काहीतरी घेऊन या. इथे मध्ये पडून घेऊया काय. हे चुकीच आहे. असं पकडायला काढा किती काय तुम्ही कधी आणणार काय दुकानात. कधी लवकर कधी खोट आहे. हे चहा पण झालेला आहे आता. परत इथे किती किलोमीटर आहे बा.
अरे डॉगेश भाऊ येणार येणार आपण आजारापर्यंत पोहोचले. हो ह्याच्या घेऊया गाडीत है ना? इकोस्पोर्टचा तिचा आमचा परत सीट बदललेली आहे मालक आलेले आहेत गाडी स्वतः विश्वाला नाच करते काय दुःख तर एवढं आहे काही सांगा ड्रायव्हर कुपिंग नसल्यामुळे ते काय एवढी प्यायची गरज नाही अरे कसं करते पेट्रोल जरा साईडला पोचते का नाही गर्दी जर एवढी आहे एवढं लक्षात ठेवा खूप जास्त गर्दी आहे या पेट्रोलला जर का नाही मी सांगतो तुम्हाला या व्हिडिओत बीप एवढं मिळणार आहे एवढं बीप मिळणार आहे असलं उलट्या बाबा बस उलट्या करून बसलाय वाईट माझं जेवायला थांबलोय आता होय हो मला आजच्या सीटावर शर्ट पॅन्ट सगळं घेतले रुमाल कोणी घेतल्यात मेनेली आहे घेतलायस तिकड तिकड खाना जरा मस्त काय मागून असलं मळमाल मला जर जरा का मी ₹10 त्यामुळे काय ₹10 ना हे बघा काय काय बोल गे बोला आता बोला गोव्यात येऊन तू उगार कशाला प्याला जमत नाही ना आपल्याला का आणि मम्मीला सांगायला आणि असं जर असं इकडे करू का नको राहू दे तुम्हाला कळत नाही म्हणलं असं दे आता टोका देतो व्हिडिओ करालोय मी त्यांचं काय तिकडे आता मस्त एक मसाला पण आता आले ते पडले सगळे मसाला नाही नुसतं गाड्यात आपल्या इथं विषय मसाला कमी आहे बरं वाटलं बघ स्प्राईटची बाटली चपली जेवण काही आहे अजून चिकन आलेलं आहे सगळं जेवण आलेलं आहे तोंड काही काय पाड आहे आता तोंड का पाटला का अरे तिकडे जागी आणलंय बघा होय आम्ही काय पाहिजे का ना मस्त आहे एक नंबर सगळ्यांनी एक एक रोटे खाऊन झाल्यात सर्विस काही ती बरोबर नाही संकेताला असं इकडे पाठवायचं 2 दिवस संकेताला बघा 2चं हॉटेल आहे ना मोठे चौगुलेवाडा गावकडे जेवण झालेला आता किती किलो मिळायचं ना गोव्यात आलो कुठे आपण आणि 10 किलोमीटर मध्ये आमची रूम आहे होय ना होय आणि लाईट चालू होती संकेत चौगुले लाईट गाडी चालू ठेवलेली मिनी लाईट असेल होती मिनी फॉग लाईट पाणी पटले पण घ्या मी पाणी लाईट त्याला स्टार्टर लागतो की नाही बघूया आता गाईच हे बघा डोंबार एकदा आला अहो ते आता पिट्टी साखर लागल्या त्याने साखर देऊ ना पिट्टी साखर देईल बडीशोप आणि साखर पाहिजे साखर पिट्टी साखर आणून द्या बडीशोप बरोबर पिट्टी साखर खाल्लोय आता विषय असा हाय हे आलं बघा ह्याच्यामुळेच का नाही वेळ झाला आम्हाला आज रूम 10 किलोमीटर आहेत ना एक 10-15 मिनिटात कच्चून अर्धा तास ट्रॅफिक असलं तर 4-5 जण म्हणला व्लॉग बघणार दारात आहे गेला हा 4-5 ही अशी मानसिकता असली का नाही गाईज मित्रांनो अशी मानसिकता वाल्या हे ना अजिबात जवळ ठेवायचं नाही लक्षात घ्या आलं का कॅमेरा माझा पुसायला पाहिजे वाटतं सॉरी गाईज कॅमेरा पुसायला नव्हता आता घेतलं मी काय उपयोग कॅमेरा घेऊन मला काय म्हणजे काय 4 माणसं बी बघणार असं ना बघायची बघतील 1, 2, 3 आम्हीच साधन आहे आमच्या ती 5 जण तर 100 टक्के बनणार होय ते दवाखान्यात त्याच कामा नाही
त्यामुळे काय नाही, पाहुणं पिऊन असते चालू केल्याशिवाय तुम्ही म्हणू शकत नाही की मला कोण बघणार आहे. चालू करून तर बघा. ते शंख कोण वाजवाला शंख कोण वाजवालाय रे? हा, किसने बजाया शंख? आलो मी. एकदा गाईज ह्यो पोरगा बघा व्हिडिओ कॉलवर बोलायलाय. कोण आहे? कोण आहे? मी जेवलोय, मी आता वकलो तर वाईट. मी जर वकलो हो तुम्ही बटर चिकन आता गाईज बघून घ्या. मागवासाठी भांडण चालू आहेत. पाऊस आलेला आहे खूप जोरात. मी भिजत आहे. बाबा वीज कडकडली. बसतो ऍडजस्ट होतो इथंच. मी बसतो की हो चौघ बसा तिकडे बरं चला दोघांनी सोडा सुरू करा गाडी. अरे वा उमे आणि इथं भांडणं चालू आहे. आणि म्हणून तिरुपतीला जायला सगळ्या पोरं एका गाडी दोघं. आता अशी ही दोघं पुढं विश्व आता गाडी घालायला त्याची परत. संख्याला मी फेडर मध्ये बसत आहे आणि सुद्धा मी मागे. जाऊ दे ना घरी. वाजले की 4 वाजले 4. नाही 10ला बाहेर पडणार होतो. 10ला बाहेर पडलो होतो. कितीला बाहेर पडलो? 12ला बाहेर पडलो आणि वाजले किती 4 वाजता. अजून आत्ता जेवलोय आम्ही. गोवा 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 30 रुपये. कोथिंबीर 14 रुपये. वेगोडला मराठीत काय म्हणायचं मित्रांनो जाणून घ्या ह्यांच्याकडं. वागाटोर मराठीत रांगडे पण आहे. काय मराठीत रांगडे पण आहे. वेगोडचं मराठीत काय? वागाटोर वाघ आला पाहिजे त्यात रांगडे पण वाघाला तोर आला पाहिजे ना त्यात. 10 किलोमीटर म्हणत किती किलोमीटर आला? 40 किलोमीटर घेऊन आली. 4 स्टॉप. रूम काय गावाला 4 वेळा चहा प्याय थांबलो. इथनं 5 मिनिटावर बीच आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे स्विमिंग पूल बघायचं. स्विमिंग पूल. हेच हॉटेल. 3,500 रुपये. यही होटल में हमको जाना है. अभी स्विमिंग पूल किधर है? अशी बात होत नाही तुम्हाला. आजची बात शोभत नाही तुम्हाला. थोडा पूल बघा गाईस. ह्या पुला सोळकी मानावी. सोळकी गु उडी मारणे आवाज असा ना. गु असं सोळकी गु तिकडनं बाहेर चाललोय आम्ही. रूम बघा किती 1 BHK आहे. 2 BHK घेतलाय. 2 BHK 7 जणांसाठी 2 BHK घेतलाय. गाड्या पण भाड्याने मिळते. घ्यायचे काय? ड्रायव्ह एक रूम बस की बस. आणि काय नाही भाई. फ्रीज आहे सगळा. इकडे एक रूम आहे. काही टेन्शन नाही. 2500 मध्ये एक नंबर. 2500 मध्ये 2 BHK मिळाला. एका दिवसाला 6 जण सांगितले. एक ड्रायव्हर कोणते बघा. तुमच्या दोघांचा ड्रायव्हर कोणते बघा. स्कूल चले शाळेला चाले. हे पोरा हो एवढा वेळ का लेट का? 2 बॅग 3 बॅग. चड्डीवर आलाय बघा. युनिफॉर्म कुठे आहे तुझा? युनिफॉर्म कुठे आहे? अरे हा बघा कसा आलाय. हा खावायचा. इंग्लिशच्या बाई कुठे तेवढंच पाहिजे तुला. चला ये. तर आता स्विमिंग पूल मध्ये पोहून वगैरे मज्जा करून सगळं झाले. 6 वाजल्या 6 स्विमिंग पूल होते. तर आता प्लॅन असा आहे की 4 गाड्या रेंटवर घेऊन कुठे जायचं? बीचवर जायचं का? होय कुठे जायचं आहे? कुठे जायचं आहे? फिक्स नाही कुठे जायचं आहे. पण 4 गाड्या रेंटवर घ्यायच्या. 7 जणांच्या 4 गाड्या. ही ह्या गाडी मी आणि शक्यता. त्या गाडीवर विश्वास आणि
प्रसन्न बसणार आहेत. फॅट्रो आणि ओमकारा त्या गाडी आणि अथर्व त्या गाडी होणार. तर ही गाडी आम्ही घेऊन जाणार आहे. सगळ्यात पहिला टाकून घ्या पेट्रोल. किती टाकणार? 100 रुपये. 100 रुपयाचे पेट्रोल मग गोवा फिरायचा आहे. किती टाकणार? 25 रुपये. 2500 रुपये. 25 रुपये. 25 रुपये हा पेट्रोल टाकणार आहे याच्यात. 25 रुपये कितीचं पेट्रोल टाकणार आहे? 50. त्यांच्या गाडीत 50 पेट्रोल 70 रुपये 70 रुपये हा? 70 रुपये टाकणार आहे. 70 रुपये टाकणार आहे ती. 70 रुपये. आलोच. कितीचं टाकणार आहे पेट्रोल? 100 रुपये. 25 रुपये टाका सुद्धा 25 रुपये. 25 रुपये. हे बघ मिनी कुपर. शिर्डी करतो गाडीवर. मिनी कुपर दिसते भावना. मिनी कुपर नाद करते काय? आमची लॉर्ड अल्टो तर आणली माकिया. शिपी. आता आम्ही तर चाललोय बीच. बीच बघणार. बीचवर फिरणार तर आम्ही. तिथनं कुठं जायचं? तिथून आम्ही जाणार असं आहेत दाखवतो काहीतरी तुम्हाला plans. नंतर. दाखवतो तुम्हाला पुढे. नाद करते काय? ठीक आहे चुकला तुम्ही. लक्षात ठेवा. चला. अरे हे कुठे इकडे कधी आला? तर विषयात असं झालाय बीचवर आम्ही जायला नाही कारण की विश्वाला पाय सुचलाय त्यांना काही चाला येणार नाही. बीच कॅन्सल केले. आता भाई बोला नाही जाने का तो नाही जाने का. नाही जाणे का. तर गाडीवर ना आता असं फिरणार इकडे तिकडे. आता काय 100 पेट्रोल असले म्हणल्यावर सपवायला लागते. त्याकडून नाही लागे ना. त्यातूनच आहे. आम्ही गारगुडीत असं ठरवून आलतो की फिरायचं झालं तर 4 व्हीलर घेऊनच फिरायचं. की गारगुडीत एवढा पाऊस आहे त्यामुळे वाटेल इकडे पण लई पाऊस असणार. पण इकडे काय एक थेंब पण आहे पावसाला. त्यामुळे मग आम्ही म्हटलं गाड्या घेऊन फिरूया. किती लागणार मास्तरांची इनोवा घेऊन आलोय. तिला पार्किंगला हॉटेलच्या. पण इथं आल्यावर असं खाज की गाडी घेऊनच फिरायचं टू व्हीलर. वातावरण जे आहे ते म्हणजे पूर्ण म्हणजे एकदम एक आहे. एक थेंब पावसा नाही. एक थेंब वाटलं इकडे पाऊस पडाय म्हणजे चालूच वेळ नाही अजून. तर आता आम्ही आलोय कलंगूट बीचला आणि इथलं वातावरण एवढं भारी आहे की नाही. मस्त गारवार सुटले. गर्दी नाही काय नाही तेवढी. गोव्याला जो आम्ही सांगितलं आज सकाळी गोव्याला जाणार म्हणून घरातल्याने मला एवढं शिवाय दिल्यात. पावसाळ्यात जाऊन काय करतो. पावसाळ्यात काय करणार आहे बीचवर जाऊन. पाऊस तिथे एक थेंब बी पाऊस नाही. सकाळी आल्यापासून एक थेंब पाऊस नाही आणि वातावरण तर तिथे तुम्हाला 100% सजेस्ट करणार की तुम्ही पावसाळ्यात एकदा तरी गोव्याला येऊन जा. कारण की ते आपल्या इथं म्हणजे आपल्या भागात कोल्हापूर भागात जेवढा पाऊस असतो तेवढा इथं अजिबात नाही. सध्या तरी नाही आहे. त्यामुळं वातावरण पण तुम्ही आता बघू शकताय. तो वारा असे थोडा सुटले की नाही सगळी आता सगळी काय म्हणत होतो 20 मिनिटं झाली असतील. आता बेकार पाऊस येणार. मगाशी चांगलं म्हणाले. चांगला वागलेला पाऊस आला नाही म्हणलास. असलं घाण वाढवली सगळी आत पाहिजे. सगळी कोणी थांबा नाही. इथनं आता आमचा असं प्लॅन आहे की जाऊन पहिला खायचं मस्त की इथनं मग पुढं बघूया. अरे फॅट्रॉन मी एकदाच सांगत होतो 4 व्हीलर घ्या. आता काय आलं का? शेर झाला तर अहो तुमचं काय हलक्यात आहे काय? हलका चार चौघात चाललं काय? हलका पाऊस आला. जास्त पण नाही. हलका पाऊस आला. एकदम 5 मिनिटात पाऊस येणार. नाही त्यामुळे आम्हाला नाव ठेवू नका तुम्ही. दक्षिणा असला भिजवतोय की पाऊस. अरे काय नाही जरासं इकडे तिकडे पाऊस पुढे येतो. घ्या. पण त्याला थांब म्हणा. म्हणल्यावर पाऊस नाही पण असू द्या. गेलाय पाऊस तर मागाशी याचनी म्हणलेलो पाऊस नाही तर नाही सोडा. पाऊस सोडा उगाच तेवढा 2 मिनिटाचं वारं सुटलं जोरात आणि जरासं तेवढं 4 थेंब पडून गेलं आणि काय हाय तसं पण आता ऊन पडणार. बघू शकताय तुम्ही हलका जरा पाऊस आलता यांनी सांगा जो ऐकत नाही. एकदम पाऊस गेलाय. परत वातावरण हाय तसं नॉर्मल झालंय. पाऊस आला म्हणून चालेल. आता काय करायचं सांगा. काय नाही म्हटलं रोड दिसेल तिकडे राहायचा प्लॅन आहे. चहा पिऊ. हे चहा पिऊ. गोव्यात चहा प्यायला आलोय आपण. हा आणि आम्ही गोव्यात चहा प्यायसाठी आता थांबणार आहे. चहा प्यायला सगळं क्लिअर झालं. तुम्हाला पटणार नाही. बघा बाहेर पडला एक थेंब माझा पाऊस पडला. बाहेर पडला आणि सगळा डाव विस्कटला. बिस्किटला मी म्हणाल जरा थांबा 1-5 मिनिटं जातोय पाऊस. नाही आता ही गडबड करायला. मनाचा पाऊस जातोय.
शेवटी एक 10-15 मिनिटं सोडून आम्हाला शेवटी एक दुकानं गावलेलं आहे झकास कोल्हापुरी चहा. कलंगट आपल्या बागा बीच जवळच आहे. बागा बी जवळच आहे पण तर आता हुडकून मी आलं ही काय जाऊन बघतात आज. चुकीची माहिती देऊ नका. कलिंगूडच्या एंट्री जाईल. कलिंगडच्या एंट्रीला ओके सर माय बॅड. जरा इकडे या की. कलिंगडच्या एंट्रीला आहे आम्हाला बॉम्बे वडा पण मिळते 4 बॉम्बे वडा ह्यांनी काय मी चहा चहा तावडा नको आता जळजळ आलेले. जळजळ आलेले बॉम्बे वडा बटर बिटर लावून दिले की हो बटर बिटर लावून दिले बॉम्बे वडाला ते बघा नाद करते काय नाद करते काय. तर मी आणि आत्रो चाललोय आता रूमवर कारण संकेला त्यांनी गेल्या त्या मित्राला कुठल्या तरी भेटायला तर तिने आम्हाला वेळ लागणार म्हटलं आम्ही जातो रूमवर रात्र बाबा फिरणारच आहे त्यामुळं म्हटलं जरा फ्रेश होऊन मग नंतर सगळं बाहेर पडेल. हा रूमवर आलो जरा फ्रेश होणार आणि त्यांना जर 1 तास 1.5 तास तरी निवांत लागणार आहे. त्यांचं आवरून किती वेळ लागतोय काय लगेच पण आवरू शकतोय वेळ पण लागू शकतोय जेव्हा ते येतील ते कॉल करतो म्हणल्यात त्यांच्या कॉल आल्यावर मग आम्ही इथनं बाहेर पडणार जेवणार आणि मग काय रात्र आपली कपडे वाढायला पाहिजे म्हणून सगळी चालू ठेवली लाईट ते. रूम तर भारी मिळाले आम्हाला 2500 मध्ये एवढं मोठं ही मिळालं ते मग काही टेन्शन नाही. झोपणार आता. पसारा बघा हे तू पसारा दाखवतो हे बघा. ही एक रूम आहे तर इथे एक बेड आहे मी कसं फुलवाला बेड आहे असं उघडतोय आणि ही एक रूम आहे AC फुलांमध्ये चालू ठेवून गेला बघा. याला अटॅच बाथरूम आहे असं झोपणार तासभर. खूपच घेतलेले आहे मी काहीच सांगू तुम्हाला. हा झालं तर करणार भावा. गाइस आपको क्या लगता है मेरा कुछ होगा क्या इसमें तुमको क्या लगता है होगा. इसने चूक किया है लक्षात ठेवा बाद में ये आएगा. अरे GS आणलास कितीला घेतलास GS ZX S1000 मा कसम दाखव तुला समजलं काय. तर आता ओमकारचा फोन आलेला मला की आम्ही आलोय म्हणून या. आता या वाघाला खायला मासा करायला हॉटेल माहिती आता काय करायचं तिकडे तर की शोधा इकडे चालायचं सांग मग मॅप लाव मॅप आणि हेल्मेट घाल. मॅप बी मला तू मॅप लाव मला सांगायला नाही का मॅप लाव तू बघ मला सांग यूट्यूबर हूँ मैं. हाँ ब्लॉग बन रहा है हाय बोलो दुसरी बस 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 उगाच रिस्क नको म्हणून घावल्या म्हणलं त्यांनी. ते असं आहे ओंकारचा फोन आलेला की आम्ही जेवून आला तुम्ही पण जेवायला जावा आणि मग या. मग आता आम्ही चालू जेवायला या वाघाला खाल्ल्या मासा आणि मी आता खाल्ले KFC भूक एवढी लागलेली. रुको अभी रुक के बता तुमको इधर जाने वाली है अब. आता विषय काय आलाय नाही नको जेवण असतं होतं. या ऑनलाईन बघून आलता जेवाय चांगला आहे म्हणून काय ऑनलाईनला 350 रुपये प्लेट म्हणजे थाळी सिस्टीम दाखवलेली. इथं मेनू कार्ड मेनू कार्ड दाखवला तर 780 रुपये थाळी होती. त्यात नशीब आमचं देव आमच्या माग आहे. इथं UPI झालं होतं ओनली कॅश आणि कार्ड. ही तर KFC खाल्लोय भूक एवढी लागली त्यामुळे मी काय रेकॉर्ड करायला नाही खात्याला त्यामुळे बघूया आता. स्टे ट्यून गाईज जाऊ नका कुठं थांबा इथेच. तासभर झालं हॉटेल उडकालो हेला का हॉटेल मिळणार शेवटी आता आईस्क्रीमच्या गाड्यावर थांबलाय. आता इथं मग आईस्क्रीम घेऊन बीचवर जायचं राहू दे भूक गेली माझी. तासभर याच्यासाठी हॉटेल उडकालो तासभर चेष्टा नाही. आता किती वाजले तरी आता मी सांगू वाजल्यात 11:15. ती तिकडे गेल्यात आम्ही इकडे बोंबलत फिरायला. आता आईस्क्रीम जाणार बीच. तर आता कुणाची पोरं आम्ही वाजल्या आता 12:15. इकडं आता काय इथं काय थाळीची सुरमई थाळी मिळेल ना पण आता बीचवर जाऊन निवांत आईस्क्रीम खाल्लो. तर आता वाजल्यात 1:15 आणि आता फोन
आम्ही आलोय बघून या म्हणून. आता आम्ही चाललोय त्यांच्याकडे मागे आला इथे दुकानात काहीतरी घ्यायला सुदामे अथर्व आणि काय कसलं दुकान आहे बघा. कानातले ते घ्यायला लागलाय. कानात कोणाला घ्यायला काय माहिती. मला म्हणा ब्लॉग मध्ये सांगू नकोस. ब्लॉग बंद कर म्हणला. ब्लॉग मध्ये सांगू नकोस. का म्हणल्यावर तर इथे कानातले घ्यायला लागलाय. घेतले एक सिगरेट केली काय काका बघत असला तर विचारा कोणासाठी घेतले. बंद कर म्हणण्याचं कारण हे होतं. समजलं काय. काहीतरी वाट करून आल्या जेवायला दाबू. किती वाजे मगाशी जेवल्या आता परत जेवायला आहे काय से तू ओरिजिनल ब्लॉगिंग करत होता नाव्यासारखं काय करू नको. ओरिजिनल म्हणजे खरं खरं बोलायला लागले. तर ह्यांचा आता दुसऱ्यांदा जीवन झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय परत कुठेतरी फिरायला. तिकडे दम काय बघायचं जरा इकडे तिकडे काय तर हे भाई मागाशी एक कार्यकर्ता उडवून गेलाय ठिकाणी. असं होतं ठिकाणा नाही जवळपास सगळ्याच रोड मधल्या सगळ्यांनाच आज आज काय झोपायचं नसतं. आज झोपायचं नाही ओनली फिरायचं. 100चं पेट्रोल घातले मागाशी 100चं पेट्रोल टाकलंय संपवायला नको. खोट बोलायचं नाही. 100च टाकलंय 100च टाकलंय आणि 100 मध्ये फिरवलंय. 6 किलोमीटर फिरणार आणि मगच गाडी लावणार. नाद करती काय लावा टाकेल. 300 रुपये वसूल झाले पाहिजे. कोंडा गाड्यात फायनली मी रूमवर आलेलो आहे आणि सकाळच्या वेळेला 3:45. झोप तर कुणाला पण नाही तर सकाळी लवकर येत असल्यामुळे सगळे आता रूम मध्ये आलोय. येते ना अरे माझ्यावर एक जण वाजलेत बघा. हे बघा कसं आहे. माणसं मोठी झाली की दुसऱ्यांना मोठं होत नाहीत म्हणून कौतुक करायला पहिल्यांदा करायला असं म्हणतात. काय म्हणताय प्रशांता काय म्हणताय. हा व्लॉग इथेच एंड करतो आता. कधी उद्या सकाळी लवकर आम्हाला 6 वाजता जायचं आहे त्यामुळे सकाळी काय कपॅसिटी राहणारच नाही. झोप पूर्ण नाही काय नाही त्यामुळं हा व्लॉग आता इथेच एंड करतो. उद्या काय तसं पण सकाळी लवकर होतं गारगुडलेच परत आम्ही पुढे जाणार गाडीतला. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि जसं मी स्टार्टिंगलाच बोललेलो मला काय काय इम्प्रूव्ह करायला लागतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.